बाबा तुम्ही नका काळजी करू. मी आहे ना, मी बघतो काहीतरी. आपल्या डोक्यावरचं छप्पर नाही जाऊ देणार मी. काहीतरी मार्ग काढतो. तू नुसतं बोला, करू काहीच नकोस. तू नोकरी धोक्यात आहे, घर धोक्यात आहे आणि तू विश्वासाच्या बाता करतोय. काय चमत्कार होणार आहे? त्या भडकमकारला डिवचलेस तू. तो सोडणार नाही आपल्याला. सरळ सरळ दिसतं इथे आपण रस्त्यावर येणार होते. दीदी, वास्तू तथास्तू बोलते. जरा तरी शुभ बोल. माझ्या शुभ बोलण्याने काय होणार आहे रे? तू जरा नीट वागायला पाहिजे होतंस. काय हो, काय झालं? काही नाही, ते जरा कंबर लचकल्यासारखं झालं. नाही पण एवढं असं काही नाही झालंय. ठीक आहे. तुम्ही काय करताय काय नक्की? अहो ते फोनचा चार्जर शोधते, सापडत नाहीये. हे या कप्प्यामध्ये आणि हे कपडे तुम्ही आतमध्ये कपाटात ठेवा ना. नाही, आमच्या कपाटात तुझे कपडे नाही ठेवायचे. का? आईने सांगितलंय. ठीक आहे. तुम्ही चार्जर द्या तुमचा, मी चार्जिंगला लावतो. गर्दीत हरवलेला मुलगा सापडला म्हणून आनंदी व्हायचं सोडून या रागवतात कशाला? हे काय केलंस तू? आईने सांगितलंय ना, यांचे कपडे कपाटात ठेवायचे नाहीत. हा मग आजपासून माझेही कपडे कपाटात नसतील. अर्पिता मॅडम, चला तुमचे कपडे ठेवू कपाटात. ऐका ना, माझे कपडे राहू देत ना बॅग मध्ये, मी करेन ऍडजस्ट. अहो तुम्ही काय 4 दिवस पाहुणे म्हणून आलायत का? या घरच्या सून आहात तुम्ही, आणि या घरावर तुमचाही तेवढाच अधिकार आहे. घर राहिलं तर अधिकार राहील ना.
द्या इथे मी ठेवतो. तो बॉक्स द्या. हा इथे ठेवतो. भावली ते माझ्या बाबांनी मला दिलेली पहिली बाहुली आहे. चालेल ना इथे ठेवली तर? ठेव ठेवा ठेवा. ते मगाशी तुम्ही बाबांशी बोलत होतात ना, ते मी ऐकलं. कसं करणार आहोत आपण घराचं? फक्त 1च महिना आहे आपल्याकडे. निश्चय केला की मार्ग निघतो अर्पिता मॅडम. बोलून ठेवलंय मी. बघू काहीतरी होईल. खरं तर खूप गिल्टी वाटतंय मला. नवीन सून म्हणून घर आणि नाती मी बांधून ठेवली पाहिजेत. माझ्यामुळे राहतं घर जायची वेळ आली आहे. अर्पिता मॅडम चला आपण जरा जाऊन येऊ. कुठे? सांगतो कळेल तुम्हाला. चला. आपण अहो चला सांगतो. मी आलो. हे ठेव. ठीक आहे. चला. काय ग? कुठे गेले दोघं? काय माहिती, नुसते लाड चाललेत तिचे. म्हणजे आता काय झालं माहितीये? हे सगळं अति होत चाललंय. ती अर्पिताना डोक्यात जायला लागली आता. आणि समीर नंदी बैलासारखा तिच्या प्रत्येक होला हो करतोय. करू दे ग. या नंदी बैलाला वेसण कशी घालायची मला चांगलंच ठाऊक आहे. तू बघ या पोरीला कशी लाईनीवर आणते मी ते. तिची लायकी दाखवल्याशिवाय मी सोडत नसते तिला. हे काय अचानक चहा प्यायचं सुचलं तुम्हाला? इंद्रधनुष्यातले रंग बदलण्यासाठी. इंद्रधनुष्य? अहो
उन्हाळ्यात कसलं आलंय इंद्रधनुष्य? इंद्रधनुष्य तर पावसाळ्यात. तो आकाशातला नाही, हे जे माझ्या समोर उभं आहे ना ते इंद्रधनुष्य. म्हणजे कसं आहे, इंद्रधनुष्यातले रंग कसे बदलत असतात तसं तुमच्या मूडचं आहे. म्हणजे क्षणात असं तुम्हाला हसू येतं, क्षणात तुम्ही म्हणजे कपडे कपाटात ठेवले तेव्हा तुम्हाला बरं वाटलं, तुम्हाला हसू आलं, पण घराचा विचार करून अपसेट झालात. म्हणून म्हटलं इथे येऊन तुम्हाला चहा पाजावा. कसं आहे, प्रत्येक टेन्शनवरचं सोल्युशन आहे आयुष्यात कडवट क्षण आले की भरपूर साखर घालून चहा प्यावा. एकेका घोटासरशी एक एक दुःख पचत जातं. त्या साहेबांनी पाठवलंय, हे पण दिले. आयुष्यात कडवट क्षण आले की भरपूर साखर घालून चहा प्यावा. एकेका घोटासोबत एक एक दुःख पचत जातं. आयुष्यात कडवट क्षण आले ना की भरपूर साखर टाकून चहा घ्यावा. एक एक घोटाबरोबर एक एक दुःख पचत जातं, असं ते जर म्हणाले. काय झालं, तुम्ही असं का बघताय? म्हणजे ते अनोळखी तुम्ही होतात? मी मी बागेत रडत होते आणि तुम्ही माझ्याशी बोललात. तुम्ही चहा आणि ती चिठ्ठी पाठवली होती, त्यात हेच लिहिलं होतं ना, एकेका घोटासरशी एक एक दुःख पचत जातं. ते तुम्ही होता? हा, तुम्हाला नाही माहित? नाही. अहो, ते विराज सरांच्या ऑफिस मध्ये सुद्धा तुम्ही चहा पाठवला होता. ते पियोन काका पण हेच वाक्य बोललेले. म्हणजे ते तुम्ही होता. म्हणजे आपली ओळख नसल्यापासून तुम्ही मला मदत करताय. माझा मूड बदलणारे अनोळखी सोबती ते सुद्धा तुम्ही होता. म्हणजे आपली ओळख नसल्यापासून तुम्ही सोबत केलीये मला. आईचा फोन. आईचा फोन आलाय. आईने मला फोन केलाय. मी आई, जन्मभर आम्हाला छळून मन भरलं नाही ना ग कार्टे तुझं, म्हणून घरातून कायमची जाताना आग लावून गेलीस. आई काय झालं? काय केलं? अगं, सोन्यासारखं स्थळ होतं, मागणी घालून लग्न करणार होते विराज सर. राणीसारखी राहिली असती आयुष्यभर आणि आमचंही दारिद्र्य संपलं असतं कायमचं. पण नाही, माती खालीस ऐन लग्नात. भिकेचे डोहाळे लागलेत तुला. आई अगं. काय आई अगं? एक शब्द बोलू नकोस. अगं, तोच भिकेचा कटोरा नचिकेतच्या आणि निकीच्या हातात दिलाय विराज सरांनी. आई काय झालंय? नाटकं करू नकोस आता धक्का बसल्याची. एवढं जर असतं ना तर हे असं वागलीच नसतीस तू. अर्पिता नचिकेतची नोकरी आणि निकीचं सिलेक्शन सगळं गेलंय तुझ्यामुळे. कार्टे, तुझ्यामुळे सगळं गेलंय आमचं. आमच्या सुखाला लाथ मारून गेली जाता जाता. तरी तुझ्या नावाने मी आंघोळ केली होती, पण तू शेवटचा घाव घातलास. तुला हे सांगायला फोन केलाय, तुझं एक चुकीचं पाऊल मसणात घेऊन गेले आम्हाला. आई, काही बोलू नकोस. तुझ्या बोलण्याने आणखीन भोकं पडतील आमच्या घराला.
काय झालं? काय काय काही झालंय का? तुम्ही शांत व्हा आधी, शांत व्हा. मला सांगा काय काय झालंय. नचिकेत दादा, दादाची नोकरी गेली आणि निकीचं फायनल टीम मध्ये सिलेक्शन पण नाही झालं. हे सगळं विराज सरांनी केलंय. दादाला नोकरी त्यांच्यामुळे मिळाली होती आणि निकीची फी पण त्यांनी भरली होती. ते सगळं सोड म्हणून आता आता काय काय करायचं? काय करायचं आता? दादाची नोकरी गेली. हे सगळं अपेक्षित होतच. पण तुम्ही 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 टेन्शन घेऊ नका. आपण काहीतरी मार्ग काढू यातून. लढायचं ठरवलंय ना आता, 2 हात करून लढू. हो, आणि तुम्ही बघा ना, म्हणजे आता 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 गंमतच झाली आहे. म्हणजे माझ्या घरी जो प्रॉब्लेम झालाय त्याला तुम्ही जबाबदार आहात, आणि तुमच्या घरी जो प्रॉब्लेम झालाय त्याला मी जबाबदार आहे. म्हणजे तुम्ही माझ्याशी लग्न केलं म्हणून माझं घर गेलं असं तुम्हाला वाटतंय, आणि मी तुमच्याशी लग्न केलं म्हणून नचिकेत आणि निकीचं करिअर गेलं असं मला वाटतंय. सो फिट्टमफाट झाली आपली. आता आपण आता एका लेवलला आहोत. हे बघा, तुम्ही काळजी करू नका. आपण दोघं मिळून दोन्ही घरातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. तेवढी ताकद आपल्या मैत्रीत आहे अजून, आहे ना? हे घ्या, घ्या घ्या घ्या. बदलला ना मूड? मी म्हणलं ना तुम्हाला, सगळ्या टेन्शनवरचं एकच सोल्युशन आहे, 1 कप चहा. म्हणजे त्यांनी काही होत नसलं तरी लढायची ताकद देतं आपल्याला. घ्या. हॅलो निकू. निकू बाळा, कशी आहेस तू? आणि आणि दादा? नाही 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 नाही, प्लीज 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 निकू, रडू नको ना ग. हे बघ, आपण स्ट्रॉंग आहोत की नाही? स्ट्रॉंग आहोत ना आपण. आपण लढायचं, आपण असं रडायचं नाहीये. तू मोठी झालीस की नाही आता? हे बघ बाळा, मला माहितीये तुला रडू येणार. मनाजवळची स्वप्न तुटली की माणूस खचतो, पण आपण खचायचं नाही. आपण नाही तुटायचं, आपण नाही खचायचं, आपण लढायचंय. प्लीज प्लीज शांत हो ना बाळा. शांत, एकदम शांत. तू मोठी झालीस की नाही आता? हा, त्या घरातली दी तू आहेस ना आता? हो ना? हो. हा मग मला सांग, दादा कसा आहे? दी, दादा फोन बंद करून बसलाय ग. खूप खचलाय तो. त्याचा जॉब गेलाय, आणि आय मीन नो डाऊट हे सगळं विराज सरांनी खुन्नस काढायला केलंय.
दी आई आणि वहिनी खूप वाईट बोलतायत ग तुझ्याबद्दल आणि मला नाही सहन होत आहे ते. दी आज आम्ही विराज सरांच्या ऑफिसला सुद्धा जाऊन आलो. काय अगं कशाला? वहिनीने दादाला फोर्स केला आणि मी जाब विचारायला गेले होते पण ते तिथे नव्हतेच. आउट ऑफ टाउन गेलेत म्हणे. नाही बरं झालं नाही भेटले. प्लीज पुन्हा तिथे जाऊ नका अपमान करून घ्यायला. काही होणार नाहीये तिथे जाऊन. आय नो ती घरातली सिच्युएशन खूप बिघडली आहे ग. दादाचा जॉब गेलाय. हे सगळ्यात वाईट झालं. आणि आई माहिती आहे ना तुला दादा खूप कचलाय ग. हे बघ निकू मला कळतंय. मला सगळं कळतंय. पण हे बघ तू खचून जाऊ नकोस. माझ्यानंतर तूच आहेस त्या घरात. त्यामुळे प्लीज स्ट्रॉंग राहा. सगळ्यांना तुलाच सांभाळायचं आता. आणि कोणा एका माणसाच्या लहरीपणावर आपलं आयुष्य अवलंबून असू शकत नाही. दादाची नोकरी तुझं ऍडमिशन सगळं मार्गी लागेल. आपण ते मार्गी लावू. हा पण प्लीज तू स्ट्रॉंग राहा. आणि मी 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 येऊन दादाला भेटून जाईन. दी बरं वाटलं ग तुझ्याशी बोलून. होप्स मिळाल्या. थँक्यू. काय रेडी आहेस का तू? ठीक आहे चल ठेवते मी. दीदी तू कशी आहेस? ओके ना सगळं? आय नो समीरच्या आईचा इश्यू असेल पण समीर आहे ना तुझ्यासोबत. ते इम्पॉर्टंट आहे ना? मी ठीक आहे. तू काळजी घे सगळ्यांची. बाय बाय दी. रिलॅक्स. हे बघा मी म्हणलं ना प्रॉब्लेम्स येणार आहेत पण आपण दोघांनी मिळून ते सोडवायचेत आणि सोडवायचेच आहेत. पण टेन्शन न घेता. कारण टेन्शन घेतलं तर प्रॉब्लेम्स वाढतील कमी नाही होणार. चेहऱ्यावरचं हसू हरवू न देता